सरपंच हत्येप्रकरणी एक नवा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। तो सीसीटीव्ही नेमका काय आहे, त्यानंतरच्या काय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत जाणून घेऊया सुरुवातीला। बीड खंडणी प्रकरणात अवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याच्या दिवशीचा सीसीटीव्ही समोर व्हिडिओत वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेसह खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपी एकत्र। सदर सीसीटीव्हीतून आकाशसह सर्व आरोपींचा खंडणीशी संबंध असल्याचं स्पष्ट होत आहे। सोबत असलेले पोलीस निरीक्षक राजेश पाटील यांनाही सह आरोपी करा, आमदार सुरेश धस यांची मागणी। आजचा सीसीटीव्ही धक्कादायक आणि चीड आणणारा, खंडणी आणि हत्येतील आरोपी एकच, कट रचणाऱ्याला मुख्य आरोपी करा, जरांगे यांची प्रतिक्रिया। परळीच्या तहसील कार्यालयासमोर 22 ऑक्टोबर 2023ला महादेव मुंडेंची हत्या झाली होती। या प्रकरणातील एकूण 6 आरोपी आकाच्या मुलासोबत फिरतात, सुरेश धस यांचा आरोप। महादेव मुंडेंच्या हत्येप्रकरणी सुरेश धस यांनी दखल घेतली, त्याबद्दल त्यांचे आभार। महादेव मुंडेंच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया। बीडच्या एसपींचीही भेट घेतल्याची नातेवाईकांची माहिती। सध्याच्या परिस्थितीत भेटीसाठी न येण्याची संतोष देशमुख यांच्या कुटुंबानं विनंती केली। माझ्या जाण्याआधी तिथे न्याय गेला पाहिजे, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। वाल्मिक कराड प्रकरणात माजी नगरसेवक दत्ता खाडेंची सीआयडी चौकशी। पुण्यातील मालमत्ता व्यवहारात खाडेंनी मध्यस्थी केल्याचा आरोप, दत्ता खाडे यांनी मात्र आरोप फेटाळले। मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, महाविकास आघाडी म्हणून मुंडेंच्या राजीनाम्याची आमची मागणी। धनंजय मुंडेंना कोणत्याही कोर्टानं गुन्हेगार ठरवलं नाही। मुंडेंवरचा कोणताही आरोप सिद्ध झाला नसल्यानं राजीनामा देण्याचं कारण नाही, दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया।